सध्याचा जमाना आहे स्टाईलिशचा. प्रत्येक गोष्ट पाहिजे ती म्हणजे की स्टाईलिश पाहिजे. गाडी घ्यायचं म्हटलं की स्टाईलिश पाहिजे, कपडे घालायचं म्हटलं की स्टाईलिश पाहिजे, हेअर कट करायचं म्हटलं तरी तो पण स्टाईलिश पाहिजे. मग शेतकऱ्यांचा असणारा मित्र तो म्हणजे की ट्रॅक्टर ह्या स्टाईलिशपासून कसा लांब राहील, तर खास करून आपल्या शेतकऱ्यांसाठी लॉन्च झाली आहे त्यामध्ये डिजिटेकची ऑल ब्लॅक सिरीज. याच्यामध्ये 5 ट्रॅक्टर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि ते देखील संपूर्ण स्टाईलिश फीचर्स. शेतकरी मित्रांनो, हे ट्रॅक्टर असणार आहे. नेमकी कोणत्या ट्रॅक्टरचं काय फीचर्स आहे, कशा पद्धतीने परफॉर्मन्स असणार आहे, सगळं जाणून घेणार आहोत आपण आजच्या ह्या व्हिडिओ. स्टाईलिश रंग जर म्हटलं तर तो येतो म्हणजे की ब्लॅक. आणि शेतकरी मित्रांनो, हे जे काही ट्रॅक्टर असणार आहे तुम्ही पाहू शकता ब्लॅक कलरमध्ये आहे आणि एकदम दिसायला सुपर आहे. तसंच एक खास गोष्ट म्हणजे की ट्रॅक्टर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला LED लाईट्समध्ये पाहायला मिळणार आहे. कारण एवढी जी काही डिजिट्रॅकची सगळी सिरीज आहे ही LED लाईटमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एकदम रात्रीच्याला देखील तुमचे जे काही ट्रॅक्टर असणार आहे एकदम अट्रॅक्टिव्ह त्यामध्ये दिसणार आहे. एक दुसरी गोष्ट म्हणजे की शेतकरी मित्रांनो, याचा जो काही बसण्याचा जो काही कम्फर्ट झोन आहे, म्हणजे जे काही सीट्स वगैरे आहे एकदम कम्फर्ट त्यामध्ये दिलेला आहे. ड्रायव्हरचं सीट तर कम्फर्ट आहेच, पण साईडने सुद्धा पाहू शकता दोन्ही साईडने त्यामध्ये कुशन्स एकदम प्रॉपरली दिलेले आहे. दोन्हीचे जे काही साईडने बसणारे व्यक्ती असेल एकदम आरामदायक त्यामध्ये बसू शकता. स्टेअरिंगला एक नॉब देखील दिलेला आहे जेणेकरून तुम्ही स्टेअरिंग सहजपणे त्यामध्ये फिरू शकता. तुमची जी काही कामं वगैरे असणार आहे एकदम स्मूथली या स्टेअरिंगमध्ये सहज तुमचा ट्रॅक्टर इकडे तिकडे व्हायला मदत होणार आहे. याचं जे काही असणारं बोनट आहे हे सिंगल पीस बोनट आहे, म्हणजे एकाच याच्यामध्ये हे ओपन होणार आहे. त्याच्यामुळे आतले जर काही कामं करायचे असेल तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने करू शकता. हे जे मॉडेल आहे ते म्हणजे की 50 HP मध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं आणि ते येतं की PP43i. जबरदस्त मॉडेल आहे. 3 सिलेंडर याच्यामध्ये इंजिन आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि जे काही बाकीचे फीचर जसे की मी तुम्हाला सांगितले होते सुरुवातीला स्टाईलिशचे सर्व फीचर आपल्याला ह्या ट्रॅक्टरमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. डबल क्लच देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे जेणेकरून जे काही स्मूथली एकदम तुम्ही मागे पुढे त्यामध्ये करू शकता. सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपरली होता. आणि याची जी काही पॉवर आहे शेतकरी मित्रांनो 2000 किलोपर्यंतची हायड्रॉलिक पॉवर आहे, जेणेकरून मागचे जे काय आहे तुमचा रोटा असेल इतर देखील तुमचे मोठे जे काय सारे इक्विपमेंट आहे हे सहज पद्धतीने शेतीचे कामं एकदम सोप्या पद्धतीने व्हायला मदत होणार आहे. याचे टायर देखील त्यामध्ये पाहू शकता. MRFचे टायर दिलेले आहेत. 14/9/28चा मागचा टायर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि पुढचा या ठिकाणी तुम्ही टायर पाहू शकता. हा त्यामध्ये 7/5/16चा त्यामध्ये टायर देण्यात आलेला आहे. ते देखील MRFचा टायर आहे. आणि याचा जो काही असणारा कम्फर्ट झोन आहे याच्यानंतर याची असणारे क्लच असेल, ब्रेक असेल, सर्व सिस्टम एकदम टॉपची शेतकरी मित्रांनो ह्या मॉडेलमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जो पुढचा एक जो मॉडेल आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे की PP41 आहे. आता याच्यामध्ये नेमकी काय खास अशी गोष्ट आहे हे त्यामध्ये समजून घेऊया. याच्यामध्ये देखील आपल्याला 3 सिलेंडरचं त्यामध्ये इंजिन या ठिकाणी पाहायला मिळत असतं. एक दुसरी गोष्ट म्हणजे की याची बॅटरी तुम्ही पाहू शकता. बॅटरी बाहेर दिलेली आहे. जरी काही तुम्हाला प्रॉब्लेम आला सहजपणे तुम्ही बॅटरी काढू शकता, रिपेअर करू शकता, जेणेकरून कोणतेही तुम्हाला इतर झंझट त्यामध्ये होत नाही. बऱ्याच वेळेस आतमध्ये जर बॅटरी असेल तर संपूर्ण ट्रॅक्टर आपला वरचा जो आहे हा त्यामध्ये ओपन करावा लागतो, पण बॅटरी बाहेर असल्यामुळे तुम्ही सहजपणे जे काही बाकीचे काम आहे एकदम इझी पद्धतीने करू शकता. डिजिट्रॅकच्या ऑल ब्लॅक सिरीजमधलं हे जे मॉडेल आहे PP43+ आहे. जबरदस्त मॉडेल आहे. 3 सिलेंडरमध्ये याचं इंजिन आपल्याला पाहायला मिळतं आणि याची बॅकची जी काही वजन उचलण्याची जी कॅपॅसिटी आहे ही 2000 किलोपर्यंतची आहे. तुम्ही पाहू शकता 8 फुटाचा रोटा या ठिकाणी जोडलेला आहे आणि तो देखील अतिशय चांगल्या प्रकारे चालू शकतो. कोणतंही काम त्यामध्ये अडकळत नाही. आणि याचं जे काही पाठीमागचं ॲडजस्ट करण्यासाठी दोन्ही ठिकाणी तुम्ही पाहू शकता यांनी सुविधा त्यामध्ये दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला लेवल वगैरे जी काही करायची असेल एकदम व्यवस्थित त्यामध्ये करू शकता. आणि खास गोष्ट म्हणजे की याची जे काही ट्रॅक्टर आहे टायर आहे तुम्ही पाहू शकता. पाठीमागचा जो टायर आहे तो मध्ये 4/9/28चा पाहायला येतो, जेणेकरून कोणतेही काम अडकत नाही आणि एकदम ट्रॅक्टर स्मूथली चालतो. पुढचा देखील या ठिकाणी तुम्ही टायर पाहू शकता. 7.5/16चा त्यामध्ये टायर दिलेला आहे, जेणेकरून एकदम ट्रॅक्टर आपला जो काय असणार आहे व्यवस्थित चालणार आहे आणि शेतीचे कामं खास करून जबरदस्त होणार आहे. आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी हा जो ट्रॅक्टर असणार आहे शेतकरी मित्रांनो डिजिट्रॅकचा PP43+ आहे हा जबरदस्त त्यामध्ये ठरणार आहे. चलो ओके शेतकरी मित्रांनो, हे पुढचं जे मॉडेल आहे हे आपल्याला 55 HP मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं. 55 HP मध्ये 2 मॉडेल येतात. त्याच्यापैकी जे पहिलं मॉडेल आहे ते म्हणजे की PTO पॉवर 46i हे त्यामध्ये मॉडेल आहे. सेमच बाकीचे फीचर्स आहे, पण याच्यामध्ये जे काही येणारं इंजिन आहे हे 4 सिलेंडरचं यामध्ये इंजिन येतं, जेणेकरून पॉवर जी आहे ट्रॅक्टरची या ठिकाणी डबल झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि जे काही कामं असणार आहे ही देखील अतिशय स्मूथली त्यामध्ये होणार आहे. बाकीचे ॲज इट इज सेमच फीचर्स आहे. LED लाईट्स असेल, कम्फर्ट झोन असेल, बाकीचे त्याच्यानंतर डबल क्लच सिस्टम असेल आणि टायर देखील त्यामध्ये पाहू शकता सेमच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असता. 16/9/28चा बॅकचा त्यामध्ये टायर येतो आणि पुढचा देखील टायर तुम्ही. आणि शेतकरी मित्रांनो, हे जे काही असणारे 5ही मॉडेल आहे ह्या 5ही मॉडेलचे आम्ही प्रत्यक्षपणे शेतामध्ये जाऊन लाईव्ह टेस्ट देखील घेतलेला आहे. सगळ्या प्रकारचे जे काही इक्विपमेंट आहे त्याच्यामध्ये 10 फुटाचा रोटावेटर असेल, 8 फुटाचा रोटावेटर असेल, मोठे मोठे जे काही मशिनरी आहे सगळे ट्रॅक्टरला आपण जोडून पाहिले आणि याची त्यामध्ये टेस्ट करून पाहिलेलं आहे. आणि सगळ्या टेस्टमध्ये शेतकरी मित्रांनो डिजिट्रॅकचे हे जे काही सगळे मॉडेल आहे हे या ठिकाणी पास झालेलं आहे. असं नाही की शेतकरी मित्रांनो हे दिसायलाच भारी आहे, तर कामामध्ये देखील अतिशय टॉप परफॉर्मन्स देणारे हे सगळे 5च्या 5 मॉडेल शेतकरी मित्रांनो आहे. शेतीची कामं जर तुम्हाला सोप्या पद्धतीने जर करायची असेल आणि त्याचबरोबर स्टायलिशचा जर जलवा जर तुम्हाला पाहिजे असेल
तर डिजिट्रॅकची ही 5 सिरीज त्यामध्ये लक्षात ठेवा. यातलं कोणतेही मॉडेल घ्या, तुमच्या शेतीची कामं अतिशय झटपट आणि जलद गतीने व्हायला मदत होणार आहे, ते देखील इंधनाच्या बचतीमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, कसा वाटला हा डिजिट्रॅकचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून कळवा. आणि याआधी हा ट्रॅक्टर जर तुमच्याकडे असेल तर याचं नेमकी अनुभव कसा आहे हा आमच्यासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.